आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती चाललेली आहे. आत्तापर्यंत इकडे आता पृथ्वीचं एक वेगळंच रूप आपण पाहत आहोत. पण आज ज्या वेळेला पृथ्वीला मात्र आनंदी ही आता युगंधरची बायको आहे, म्हणजेच आपले आईसारखी आहे, हे समजल्यावरती मात्र आता तिच्यावरती अत्याचार करणाऱ्या विद्याधरला चांगलाच धडा शिकवत मात्र आता इकडे पृथ्वीने आपल्या आईचा दर्जा दिलेला आहे. बाई नाही, आई आहे ती माझी, असं म्हणत त्यांनी आता इकडे अशा पद्धतीने आनंदीला प्रोटेक्ट केलंय. आणि त्यानंतर मात्र आता इकडे विद्याधर जो तिला त्रास देतोय, जो तिच्या बाबतीत वाईट विचार करतोय, त्या विद्याधरला मात्र आता एका झटक्यात चांगलाच धडा शिकवलेला आहे. आणि हे सगळं पाहून युगंधरच्या मनामध्ये पृथ्वीविषयीचा जो काही राग आहे, पृथ्वीविषयीचा जो काही आता मत्सर होता, तो एका क्षणात निघून गेलाय. आणि दोघंही बाप लेक एका आता आनंदी या बंधाने बांधले गेलेले आहेत. नक्की काय घडलंय, म्हणजे असा विद्याधरने काय केले की ज्याच्यामुळे पृथ्वी पेटून उठलेला आहे, सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आता विचारत आहे धनश्री की तुम्ही का या पोरांना बोलवून घेतलं. यावरती तो सांगतो कारण मला आनंदी आणि युगंधर यांच्यामध्ये फूट पाडायची आहे. एकदा का त्या दोघांच्या मध्ये आता फूट पडली की त्यानंतर मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये याचा फायदा घेणार. आणि त्यावर धनश्री विचार करते, नाही, हे सगळं खूपच विचित्र आहे. म्हणजे आता हे आनंदीच्या प्रेमामध्ये इतके वेडे झालेले आहेत की या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भान राहिलेलं नाही आहे की ते काय करायला लागलेले आहेत. म्हणजे माझ्यासोबत तर आता चुकीचं काम करतायतच, पण या सगळ्यामध्ये भाऊजींच्या सोबत सुद्धा खूप चुकीचं करतायत. आणि हे जर का असंच घडत राहिलं मग मात्र आता माझं आणि यांचं नातं होणं कठीणच आहे. नाही, काहीही झालं तरी मला हे सगळं थांबवायलाच पाहिजे, असं म्हणत मात्र आता इकडे विचार करायला लागते ती म्हणजे धनश्री. आणि त्याच वेळेला इकडे पृथ्वी ज्या वेळेला घरातून बाहेर पडतोय पाहतो तर काय, किचनमध्ये कोणीतरी रडत आहे असा त्याला आवाज आलेला आहे. ज्या वेळेला किचनमध्ये कोणीतरी रडतंय हे ज्या वेळेला त्याने पाहिलंय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे तो तिकडे विचारायला चाललाय सुनीताला की कोण रडतंय. आणि सुनीता सांगते काही नाही, आनंदी बाईसाहेब आहेत. आणि यावरती तो म्हणतो रडतायत का त्या. आणि त्यावरती ती सांगायला लागते काही नाही. ज्या वेळेला हे आता सुनीता सांगायला लागते की ज्या वेळेला फोटो फाटला ना आपल्या मालकीणबाईंचा, त्यामुळे तिला आता खूपच वाईट वाटत आहे आणि त्याचमुळे ती आता रडत आहे. असं म्हटल्यावर मात्र आता इकडे तो सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका, सगळं काही ठीक झालेलं आहे आईचं, तिला सांगा रडू नकोस म्हणून. आणि त्यानंतर सुनीता सांगायला लागते, आनंदीताई खरंच तुम्ही रडू नका, तुम्ही रडल्याने काहीही गोष्टी साध्य होणार नाही आहेत. आणि त्यामुळे ती सांगायला लागते, नाही खरं तर मला खूपच वाईट वाटत आहे की या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने मी आता हे सगळं करू. म्हणजे मालक साहेब आणि त्यांच्या मुलांच्या मधला आता दुरावा दूर व्हायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यामधला दुरावा दूर होणं हे आता खूपच गरजेचं आहे, असं म्हणत ती आता बोलायला लागली. बरं तोपर्यंत आणि त्यानंतर पृथ्वी तिकडून निघून गेलाय. पण आनंदी मात्र आता मनातल्या मनात ठरवते, काहीही झालं तरी सुद्धा या बाप लेकांची भेट घडवून या समिधा वहिनींच्या याला मी जोपर्यंत करत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र आता इकडे मोठा तमाशा झालाय. इकडे आता ज्या वेळेला बाहेर आलेला आहे विद्याधर, आणि विद्याधर आता सांगत आहे की चला या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली, समिधा वहिनीचं श्राद्ध काही धड झालेलं नाही आहे. म्हणजे बाप लेकाच्या या आता गोंधळामध्ये मात्र हे श्राद्ध अजिबात बरोबर झालेलं नाही आहे. कसं आहे ना दादा, एक काम कर, ही आता राग घे आणि तोंडाला फास. कसं आहे, तुझ्या लेकांनी तुला आता धिक्कार करत या घरामध्ये म्हणजे खरं तर तुझा स्वीकारच केलेला. आणि त्यावेळेला मात्र आता तो सांगायला लागतो की तुझ्या पोरांनी मात्र आता पूर्णपणे हे श्राद्ध फुकट घालवलेलं आहे. फोटो पाडून असं कुठे श्राद्ध होतं काय. आणि त्याच वेळेला मात्र आता चिडलेला विद्याधर तीच राग घेतो आणि युगंधर राग घेतो आणि ती राग आता इकडे विद्याधरच्या तोंडाला फासतो. आणि तो सांगायला लागतो, माझ्या बायकोचं जे श्राद्ध फुकट घालवलेत किंवा जे श्राद्ध न करण्यासाठी म्हणजे जे श्राद्ध करण्यासाठी मी आता इतका धडपडत होतो, त्या बायकोचं श्राद्ध आता तुम्ही हे केलेलं आहेत ना,
तुम्हाला मी असा तसा सोडणार नाहीये. आज या बायकोच्या श्राद्धाच्या राखेची शपथ घेऊन तुम्हाला मी सांगत आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुम्हाला दोघांनाही या हिच्या घरातून बेदखल करत आहे. आत्ताच्या आत्ता या घरातून तुम्ही दोघंजण बेदखल व्हा, निघून जा असं म्हणत मात्र आता इकडे तोपर्यंत या दोघांना सुद्धा आता बेदखल करण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला या दोघांना बेदखल करण्यात आले आणि त्याच वेळेला मात्र आता युगंधर ती राख खाली टाकून आपल्या मुलाच्या सोबतचे संबंध तोडणार आणि त्याच वेळेला मात्र आता तिकडे आलेले आहे ती म्हणजे आनंदी. थांबा मालक साहेब, असं काही करू नका असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो, नाही आनंदी तू मध्ये पडू नकोस, काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझं काही ऐकणार नाही म्हणजे नाही असं म्हणत मात्र आता इकडे जे चिडलेल्या मात्र आता युगंधर असं काहीतरी बोलणार तितक्यात तिकडे आनंदीमध्ये येते आणि ती आता तो फोटो फ्रेम पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या करून येते. फोटो फ्रेम जागेवरती ठेवते, दोन तुटलेले तुकडे एकत्र करून त्याची फोटो फ्रेम बनवून आता ती तिकडे आणते आणि ज्या वेळेला फोटो फ्रेम बनवून आणते आणि त्यावेळेला ती आता सांगायला लागते, बाद झालं म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे समीरबाईंना वेगळं होऊ देणार नाहीये. आपल्या समीरबाईंना वाटलं असतं का, आपल्या समीरबाईंना कधीही वाटलं नसतं की आता माझ्या मुलामध्ये आणि बापामध्ये फूट पडावी. यावरती मात्र आता इकडे सारखं ही आपली समीरबाई आपल्या समीरबाई असं म्हटल्यावरती इकडे आता पृथ्वी विचारत आहे, काय ह्या कोण आहेत? सारखं आता माझ्या आईला आपल्या समीरबाई असं म्हणत आहेत त्या आणि त्यावरती मात्र आता इकडे कुणी काहीच बोलायला मागत नाहीये आणि त्यावेळेला विद्याधर मात्र आता सांगायला लागतो, तेच तुझ्यापासून लपवण्याचं काम आहे. म्हणजे काहीही झालं तरी तुझ्यापासून त्याच गोष्टी लपवल्या गेलेल्या आहेत, ज्या गोष्टी मात्र आता तुला या सगळ्यामध्ये समजायला पाहिजेत त्या गोष्टी तुला समजलेल्याच नाही आहेत. आणि त्यावरती विद्याधर सांगतो, तेच सांगायचा मी प्रयत्न करतो आहे. ही बाई दुसरी तिसरी कुणी नाहीये, तुझी आई आहे. म्हणजे आता इकडे समीधाची जागा घेण्यासाठी आणलेला आहे ते म्हणजे आता मात्र तुझ्या बापाने हिला असं म्हटल्यावर ती पृथ्वी तिच्याकडे पाहतोय आणि पृथ्वीला आठवते काल हीच तर बाई होती ना, म्हणजे आता रडत होती जी बाई काल आता रडत होती ती बाई. या सगळ्यामध्ये ती बाई रडत असताना मात्र आता म्हणजे आईच्या बद्दल किती तिला काहीतरी चांगलं वाटत होतं आणि त्यानंतर मात्र आता लगेचच ती इकडे सांगायला लागतं की एक मिनिट, काल ह्याच रडत होत्या ना. यावरती ती सांगायला लागते, हे बघा म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये मालक साहेबांचा नाईलाज होता म्हणून त्यांनी जरी लग्न केलं असलं ना तरी सुद्धा मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मात्र एकमेव घरातली बाई आहे जी आता माझ्या आईचं श्राद्ध व्यवस्थित व्हावं म्हणून प्रयत्न करत होती. आणि त्यानंतर विद्याधर सांगायला लागतोय, अरे तुला कळतंय का, तुझ्या वडिलांनी मात्र आता तुझ्या बहिणीच्या वयाच्या मुलीला आई बनवून आणलंय. म्हणजे बघ तुझ्या आईवरती किती त्याचं प्रेम होतं ते. आणि यावरती तो सांगतो, आणि माहिती आहे का ही आनंदी म्हणजे आता काही साधी सुधी नाहीये, तुला माहीत नसेल पण ह्या आनंदीचे 12 लफडी आहेत. म्हणजे मुळातच मात्र आता या सगळ्यामध्ये ही बाई इतकी खोटारडी आहे ना, म्हणजे आता लग्न वेगळ्यासोबत घडत होतं, रात्र माझ्यासोबत घालवली हिने आणि त्यानंतर लग्न तुझ्या बापासोबत केलंय असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे चिडलेला पृथ्वी सांगायला लागतो, म्हणजे काय. आणि त्यावरती आनंदी म्हणते काही नाहीये आणि यावरती मात्र आता तो सांगतो, मग विद्याधर स्वतःच्याच तोंडून सांगायला लागतो की काही नाही रे पृथ्वी, तुला माहीत नाहीये. म्हणजे आता खरं तर या बाईचं लग्न ठरलं होतं ते सुद्धा एका वेगळ्याच माणसासोबत. आणि त्यानंतर मग आता हिने काय केलं, हिने लग्न वेगळ्या माणसासोबत लग्न करून रात्र माझ्यासोबत घालवली आणि त्यानंतर पुन्हा युगंधर सोबत इकडे मानाने मिरवती आहे असं म्हटल्यावर ती पृथ्वी चिडलाय. आणि तुझ्यासारखा नालायक काका आता कुणालाही नको, कारण मी आता यांचं बोलणं ऐकलेलं आहे. माझ्या आईच्या बद्दल आता त्यांना किती आस्था आपुलकी माया आहे ना, ही गोष्ट सुद्धा मी पाहिलेली आहे. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता तुला मी सोडणार नाहीये. माझ्या आईसारख्या बाईला तू भर लग्नामधून पळवलंस का तुझी हिंमत झाली. मी पाहिले तिच्या डोळ्यामधला खरेपणा आणि त्यामुळे मला कुणीही कितीही सांगितलं की आता ही बाई चुकीची आहे, ही बाई वाईट आहे, तरी सुद्धा मी मान्य करणार नाही म्हणजे नाही. तुझं जे काही आहे ना ते तुझ्याजवळ ठेव, पण या सगळ्यामध्ये पुन्हा जर का यांच्या वाटेला गेलास ना
तर मात्र गाठ माझ्याशी आहे. खबरदार खबरदार, जर का आता तू यांच्या वाटेला पुन्हा एकदा गेलास तर मी आता तुला सोडणार नाहीये, असं म्हणत त्यांनी आता एका झटक्यात मात्र आता आनंदीची बाजू घेतले. इतकंच नाहीये तर आता आनंदीची बाजू घेत त्यांनी आता विद्याधरला धडा शिकवलाय आणि कुठेतरी युगंधरला आपल्या रक्तावरती विश्वास बसलाय. हाच आपला मुलगा खरं तर आपल्यासारखं वागतोय हे त्याला कुठेतरी पटलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो, इथूनच बाप लेकाच्या नात्याची मात्र आता गोड सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे. असेच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब